तिसरं म्हणजे असं आहे की गुंडांचा वापर करून काही भीतीचं वातावरण निर्माण करायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आपल्या विरोधात बोलत आहे त्याला शांत करण्याची. आता माझ्या बाबतीतही तसंच घडलं. माझी चूक काय होती की जे भ्रष्ट मार्गाने आपण जे काम केलेले आहे, जे कार्य केलेले आहे, आता हे करण्यासाठी तुम्हाला खूप हिंमत लागते. अशामुळे मी बोलतो हे जेव्हा मी पहिल्यांदा शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या मुलाच्या नावावर एक रिझर्व्ह लँड जे आहे ट्रक टर्मिनससाठी, ते ट्रक्स पार्किंग करण्यासाठी ते लँड रिझर्व्ह करण्यात आले होते. पण मंत्री साहेबांचा आदेश होता की माझ्या मुलाला तिथे एक अल्कोहोलची, दारूची फॅक्टरी उभी करायची आहे, तर ते जागा आम्हाला पाहिजे. मग MIDCचे अधिकारी त्यांना दोषी देत नाही, कारण एका मंत्री जेव्हा म्हणतो की मला हे जागा पाहिजे तर तुम्ही का करायचं, काय करायचं हे तुम्ही बघून घ्या, तर ते सगळं कामाला लागतात. त्यांनी असा एक प्रस्ताव तयार केला की नाही आम्हाला हे ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आहे, मग आम्ही ते डी रिझर्व्ह करतो आणि डी रिझर्व्ह केल्यानंतर ते ऑटोमॅटिकली त्यांना ते देण्यात येते. नियम काय सांगतो? नियम हे सांगतो की, आणि त्यांनी तयार केलेले, MIDCने तयार केलेले नियम आहे. नियम नंबर 1 आहे की 80% जागा जे औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांना अलॉट झालेली असेल, उद्योजकांना अलॉट झालेली असेल, 20% लँड जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे, तर ते 20% कसं अलॉट करायचं आहे तर त्याची नियमावली त्यांनी ठरवलेली आहे. नियम नंबर 1 आहे ते की त्या 20% लँड जे उरलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे, त्याचं प्लॉटिंग करून त्याचा न्यूजपेपरमध्ये ऍड द्यावं लागतं, जाहिरात द्यावी लागतं. हे 5000 स्क्वेअर मीटरचा किंवा 5 एकरचा लँड आहे, ते आम्ही विकायला बाहेर काढलेले आहे. जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी अर्ज भरावा. आता समजा कोणी आले नाही, फक्त मी अर्ज केला तर मला ऑटोमॅटिकली ते मिळतात. आणि समजा त्या जमिनीसाठी 2-3 लोकांनी अर्ज केला, मग त्याचा ऑक्शन होतो, त्याचा लिलाव होतो, आणि जे जास्त बोली लावतो त्याला ते देण्यात येत नाही. जास्त बोली लावणाऱ्याला देता येत नाही. त्याच्यामध्ये मग क्रायटेरिया आहे या उद्योगामध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती पैसे ते लावणार आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, विदेशातून काही पैसा याच्यामध्ये येत आहे का, ते सगळे क्रायटेरिया बघून ते लोकांना. आता ही जी जागा आहे, जे 5 एकरची जागा आहे, म्हणजे 2,20,000 स्क्वेअर फीटची जागा जे आहे, ते मंत्री साहेबांना देण्यात आली. मी प्रश्न उपस्थित केला तर इनिशियली मला कोणीही साथ द्यायला तयार नाही होते. MIDCचे अधिकारी जे होते की नाही साहेब आम्ही काहीही डॉक्युमेंट्स तुम्हाला देऊ शकत नाही. त्यांना सांगितलं, 20 वर्ष पत्रकार होतो, मलाही माहित आहे की कसं काय टाळायचं. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही अडचणीमध्ये येईल, तर तुम्ही मला हे खरं झालेलं आहे तुमच्या वतीने तर मी बाहेर सगळं. त्यांच्यावर इतका दबाव टाकण्यात आला की कशाला तुम्ही ते इम्तियाज जलीलला दिलेले आहे. सर्व गव्हर्नमेंट ऑफिसेसला सत्ताधारी पक्षच्या नेत्यांकडून एक आदेश आला, म्हणजे कलेक्टर साहेबांना आदेश आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही कागदपत्र द्यायचं नाही. मग म्युन्सिपल कमिशनरला तसाही आदेश देण्यात आला की इम्तियाज जलीलला कुठल्याही प्रकारचे पेपर्स द्यायचं नाही. म्हणजे हे एक हुकुमशाही झालेली आहे, म्हणजे डिक्टेटरशिप, आपण जे लोकशाही आपण जे म्हणतो ना, म्हटलं तर नियम आहे की RTI मध्ये आपण घेऊ शकतो. तर मी ते मुद्दा उचलला आणि आपण बघितलं असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेण्यात आली. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते बघितलं की इतकं मोठं प्रकरण होऊ लागलं, तर या देशामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे, सगळं सोपं काम काय आहे, तर सगळं सोपं काम हे आहे की जेव्हा आपण कोणत्याही चांगला मुद्दा घेतो तर तुरंत त्याची जात काढायची, किंवा समोरच्या माणसाच्या विरोधात जे बोलत आहे त्याची जात बघून त्या जातीमध्ये भांडणं कशा लावतं,
सगळं हे जे आहे ते समाजाचे आहे आणि सगळे या शहरातले जितके जे लोक 7-7 कोटी रुपयेचे गव्हर्नमेंट स्कीम घेऊन 7-7 कोटी रुपयेचे सरकारी स्कीम घेऊन ते आज मोठे मोठे पुढारी झालेले आहे. 7 कोटीमध्ये कुठे इंडस्ट्री नाही आहे. कोणी मोठी मोठी चेन घेतलेली आहे सोन्याची, कोणी गाड्या विकत घेतलेले आहे, कोणी घर बांधलेले आहे. पैसे कशासाठी घेतले? उद्योगासाठी. 7 कोटीचा उद्योग आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही घ्या, खूप चांगली गोष्ट आहे. पण 7 कोटी खायचं आणि फक्त मंत्री साहेब तुम्हाला मदत केलेली आहे की ते 7 कोटी तुम्हाला खाण्यासाठी, तर ते सगळे लोक इकट्ठा झाले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही इम्तियाज जलीलच्या विरोधात एक आंदोलन छेडू. असलं आंदोलन की इम्तियाज जलील या विशिष्ट जातीचा माणूस आहे म्हणून याचा विरोध करत आहे. आता मी त्यांना उत्तर दिलं असतं की ज्या आंदोलनाची सुरुवात मी या शहरामध्ये केली होती, जे माझे बंधू इथे बसलेले आहे, मी मागच्या 2-2.5 वर्षामध्ये कधीही विचारलं नाही, मला माहित नाही आहे की हे कोणत्या जातीचे आहे, हे कोणत्या जातीचे आहे आणि तुम्ही कोणत्या जातीचे आहे. एक माणुसकी या नात्याने आपण मी प्रश्न घेतला, आपण एकत्र आलो, सगळे लढले, आम्ही एकत्र येऊन एक ताकद उभी केली म्हणून आपल्याला यश मिळालं. तर खूप सारे लोक मला हे म्हणायचं, माझ्यावर आरोप करायचे की हे माणूस जे आहे ते फक्त निवडणुकीसाठी हे करत आहे, निवडणुकी संपल्यानंतर ते तुम्हाला साथ देणार नाही. माझ्यावर अशा प्रकारचेही आरोप. मी पराभव झाल्यानंतर जेव्हा तुम्ही माझ्या घराच्या समोर आले होते त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की जोपर्यंत तुमचा एक पैसा परत मिळत नाही, इम्तियाज जलीलचा संबंध तुटणार नाही, तुमच्या सोबत राहणार आहे. हे लढा जे आहे आज तुमच्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे. अनेक शहरामध्ये जे पतसंस्था बुडत आहे, मी हात जोडून विनंती केली होती लोकांना की तुमचे पैसे नाही मिळणार, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये नेता कोणताही तुमच्यासाठी उभे राहणार नाही, लढणार नाही तुमच्यासाठी. फक्त पतसंस्थेमधून पैसे काढून घ्या. पण लोकांना काय आहे की थोडीशी लालसा असते की नाही आपल्याला टक्केवारी जास्त मिळत आहे, आपल्याला जास्त इंटरेस्ट मिळत आहे म्हणून ते ठेवतात. त्यांचाही दोष नाही आहे. पण आज अशी पतसंस्था आहे की ज्याच्यामधून त्यांना पैसे मिळत आहे. तर रोज आम्हाला महाराष्ट्रातून एक ना एक अशा शहराची बातमी येतं की या गावामध्ये ही पतसंस्था बुडालेली आहे, या शहरामधून एक बुडालेली आहे. आता जेव्हा सरकारच त्याची गॅरंटी घेत नाही, तुमच्या पैशाची गॅरंटी घ्यायला सरकार नाही आहे, तर ते बिझनेस कसा 100% सिक्युअर्ड होऊ शकतं? नाही होऊ शकतं. सरकारने गॅरंटी दिली तर उघडा, म्हणजे 100 तुम्ही पतसंस्था उघडा, काही हरकत नाही आहे. ज्यांना जितकं इंटरेस्ट द्यायचं आहे ते त्यांच्यावर सोडा की आम्हाला इतकं इंटरेस्ट आम्ही देणार, आमच्याकडे पैसे जमा करा. पण त्याची गॅरंटी जी आहे ते सरकारने घ्यायला पाहिजे. जेव्हा सरकारच घेत नाही तर याचा अर्थ हे आहे की सरकारलाही माहीत आहे की या पतसंस्थेमध्ये जास्त पैसा इकट्ठा झाला तर त्याच्या चेअरमॅनला आपण बोलवू, इलेक्शनमध्ये त्याच्याकडे फंड घेऊ, आपण जे कार्यक्रम असतील त्याच्यासाठी सगळ्याकडे आपण डोनेशन घेऊ त्या पतसंस्थाकडे, आणि उद्या समजा ते पतसंस्था बुडाली तर त्याला आपण पूर्ण साथ देऊ. अशा प्रकारचं एक हे जे सिस्टम चाललेलं होतं, आपण कुठेतरी त्याला ब्रेक लावण्यामध्ये आज मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एक नवीन कायदा तयार होत आहे. कशामुळे? ते पतसंस्थामध्ये पैसे ठेवणारे जे लोक आहेत त्यांना एक विश्वास देण्यासाठी. आणि हे जे कायदा तयार होत आहे आज नवीन महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा तयार होत आहे, फक्त आदर्शच्या ठेवीदारांमुळे हे तर या आपण जे आंदोलन केले ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं. सर्व चॅनल्सनी त्याला लाईव्ह दाखवलं होतं. आपण मंत्र्यांना नाही सोडले, आपण मुख्यमंत्र्यांना नाही सोडले, एअरपोर्टपर्यंत गेलो होतो. आपण अशा प्रकारचा फौजफाटा तयार केलं होतं. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना आपण पकडलं होतं.
ते पोलीसवाला मला विचारायचे की ते सिल्लोडमध्ये कार्यक्रमासाठी जाणार होते, काय करणार? तुम्ही आश्वासन नाही दिलं तर बघा काय करणार. आणि भीती कुणाची? आमची बहिणींची, आमची महिलांची. त्यांची भीती दाखवली होती. ते इतके घाबरलेले होते, इतके पोलीसवाले साध्या वेशामध्ये त्या दिवस सिल्लोडमध्ये उभे होते. एक एक पोलीसवाला एक एक महिलावर नजर ठेवत होता की कोणी चप्पल काढणार का, काही भेदभाव देणार का, काय करणार आहे काय, अशी परिस्थिती नाही. हे जे डर तयार करण्यात आलं, हे भीती जे तयार करण्यात आली होती आपल्या ताकदीमुळे झाली होती. सकाळी जेव्हा मी उठलो, माझ्या ड्रायव्हरनी फोन केला की साहेब आपल्या घरासमोर खूप सारी पोलीस आहे. बेडवर असा विचार आला की बहुतेक काहीतरी त्यांनी माझ्या विरोधात काढलं असेल आणि मला अरेस्ट करण्यासाठी आलं असेल की तुम्ही मंत्र्यांच्या विरोधात बोलले, आता चला तुम्हाला उचलायला आलेलं आहे. तर मला इनिशियली असं वाटलं. मी बाहेर येऊन बघितलं तर असं छावणीचं स्वरूप देण्यात आलं होतं, इतके सारे पोलीस होते. मला विश्वासच नाही बसत की काय झालं असं की इतकं पोलीस कशासाठी. म्हणजे मी खाली आलं, बघितलं तर हे रस्त्या बंद करण्यात आलं होतं. तिकडच्या जे मेन रस्त्यावर पूर्ण गाड्या होते, उसके अंदर कमांडोज होते, या रस्त्यावर कमांडो, या रस्त्यावर. म्हणजे कुणालाही माझ्या जे काम करणारा मुलगा आहे माझ्याकडे, ते जेव्हा येत होते, माझे ड्रायव्हर जेव्हा येत होते, त्यांनी सगळ्यांची गाडी तपासली, गाडीचं डिक्की उघडून हे नाही होतं की काय चाललं, काय होतं. मग नंतर मला सांगितलं की कोणती एक संघटना आहे जालनाची, ते माझ्या घरावर येऊन शेण फेकणार. म्हटलं इतका सारा पोलीस बंदोबस्त शेणसाठी कशा? मी आहे इतकं सक्षम आहे हे हँडल करायला. मग मी त्यांची जानकारी हासिल केली की कोणती संघटना आहे की जे माझ्या शहरातले नाही आहे, ते जालनाहून येत आहे. तर मला असं कळालं की त्यांना 5,000 रुपये दिले. जा आणि इम्तियाज जलीलच्या घरासमोर नारेबाजी मुर्दाबाद मुर्दाबाद, ते 5,000 रुपयामध्ये ते येतील माझ्या घरासमोर, एक अर्धा तास इम्तियाज जलील मुर्दाबाद मुर्दाबाद करतील. आणि हे असे लोक आहे की ज्यांना समजा मी 5,100 रुपये दिले, 5,100 रुपये दिले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझ्या घराच्या समोर नाही, 100 रुपये जास्त देत आहे मी तिथे, तर त्यांच्या घराच्या समोर दिले. तर हे असे जे लोक आहे ना, ते आपल्याला स्वतःला समजतात की मी खूप मोठे भाऊ आहे, मी दादा आहे, मी हे आहे. सगळे जे दादा आहे ना, त्यांचा बाप म्हणजे इम्तियाज जलील आहे. म्हणजे काहीही आपलं आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, शेण आणणार. मी म्हटलं हो तू शेण आणणार आणि मी गप्प बसणार असं टाक शेण कर. तर हे जे महाराष्ट्रामध्ये, आणि कोणी त्यांना सांगितलं होतं की माझ्या घरात इथे यायचं, कोणी सांगितलं? त्यांच्या विरोधात मी बोलत आहे आणि फक्त बोलत नाही आहे. मला माझ्या इतका पत्रकार परिषदमध्ये एक असा शब्द दाखवा की जे मी डॉक्युमेंट, जे पेपर्स आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो. एक असा पेपर सांगा. म्हणजे जे एससी समाजासाठी राखीव वर्ग 2 ची जागा असते, ते का मंत्र्यांच्या मुलांसाठी असते का? मोठे मोठे उद्योगपतींसाठी असते का? ते वर्ग 2 ची जागाचा इतका मोठा एक रॅकेट सुरू आहे की आपण तहसीलदाराला पैसे द्या, 50 लाख रुपये त्यांच्या टेबलवर असा फेकून मारा, कलेक्टरच्या टेबलवर 1 कोटी रुपये फेकून मारा, तुम्हाला 10 कोटी रुपयाची जागा, ते वर्ग 2 ची जागा तुमच्या नावाने रजिस्टर करते. हे सिस्टम आहे. 10 कोटी रुपयाची जागा जे आहे ना, ते तहसीलदार कलेक्टरला मॅनेज करा आणि ते मॅनेज होतात. म्हणून मी इकडचे कलेक्टरला प्रश्न विचारलं, आता तुमची जबाबदारी आहे, सांगा मला कोणकोणत्या पुढारीने अशा प्रकारची जे राखीव जागा आहे, गोरगरिबांसाठी ठेवलेली जागा आहे, ते किती पुढाऱ्यांना देण्यात आलेली आहे. ते जागा कोणकोणती जागा देण्यात आलेली आहे? 10 एकर जागा. 10 एकर जागा शाजापूरमध्ये 1 कोटी 10 लाख रुपयेमध्ये मंत्री साहेबांचे मुलांनी, आपल्या 2 मुलांनी आपल्या नावावर रजिस्टर करून घेतली. त्याच्या शेजारी एक अधिकारी होते पोलिसांचे,
आणि एक न्यूजपेपरचे संपादक आहे, ते दोघांनी मिळून तिथे प्लॉटिंग करत आहेत. त्याच्या शेजारीच लागलेली जागा आहे. 3,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट हे प्लॉटिंग रेट त्यांनी केलेलं आहे. आता एक एकरामध्ये आपण 30,000 स्क्वेअर फीट धरा, रस्त्या सोडून 1 एकरामध्ये आपल्याला विकता येते 30,000 स्क्वेअर फीट समजा. आता 30,000 स्क्वेअर फीट त्याची बेरीज केली आपण 3,000 प्रमाणे, तर एका एकरामध्ये किती होतं? 9 कोटी रुपये. 9 कोटी रुपये. या माणसाने 10 एकर जमीन घेतली, 1,10,00,000 म्हणजे याचा अर्थ हे आहे की 1 एकर जमीन त्याला मिळाली 11 लाख रुपयेमध्ये. आणि 1 एकरामध्ये त्यांनी प्लॉटिंग केली तर त्याला 9 कोटी रुपये मिळणार. 10 एकर जागाची प्लॉटिंग केली तर त्याला मिळणार 90 कोटी रुपये. कलेक्टरला किती दिलं? तहसीलदारला किती दिलं? पोलिसांवर किती खर्च केलं? किती खर्च केलं? म्हणजे जे गोरगरिबांसाठी जगा जे आहे तेही तुम्ही असं सरकारमध्ये, मग असं झालेलं आहे की तुम्ही समाज कल्याण मंत्री न होता तुम्ही परिवार कल्याण मंत्री झालेले आहे. आपल्या परिवाराला मग हे प्रश्न येणार ना. मला काल विचारलं की तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं, आता पत्रकारही कसं प्रश्न विचारतं, त्यांनी प्रश्नवाला विचारलं की ते देणारे तयार आहे, घेणारे तयार आहे, तुमच्या पोटात कशाला दुखतो? हे पत्रकारांनी, एका मोठा न्यूजपेपरच्या पत्रकारांनी मला विचारलं. हो, खरी प्रश्न ही खरं आहे की देणारा तयार, घेणारा तयार, त्या जलीच्या पोटाला कशा? हे जागा समजा काकांनी घेतली असती, कोणीही विचारलं नसतं. रज्जूने घेतली असती तर कोणी विचारलं नसतं. अनेक लोकप्रतिनिधी, लोकांचा प्रतिनिधी जेव्हा असा करतो तर हे लोकांची जबाबदारी आहे की माझा प्रतिनिधी काय करतो याच्या बाबतीत. कारण आपण 5 वर्ष, आपला 5 वर्ष जे आहे ना ते आपल्या लोकप्रतिनिधीच्या हातात देतो. ज्या दिवशी मतदान होतो ना, ज्या दिवशी आपण जाऊन त्या 1 मिनिटासाठी आपण ते बटन दाबवतो ना, त्या 5 वर्षासाठी असते ते बटन दाबवण्याचे. 5 वर्ष मी तुमच्या हातात देणार आहे आणि 5 वर्षामध्ये तुम्ही माझ्यासाठी काय काय करणार आहे, कोणकोणते काम करणार आहे, हे ठरवण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या 5 वर्षासाठी ते लोकप्रतिनिधी देता. आणि त्या 5 वर्षामध्ये जे काही घडतं ते लोकांचा अधिकार आहे विचारण्याचा. त्या जलील, मी तुला मतदान केलं होतं, तू सांग मला की माझ्यासाठी तुने काय केलेलं आहे, हे लोकांनी विचारायला पाहिजे. पण आता जेव्हा हे लोक जालन्याहून निघाले होते तर मला कळलं की किती लोक होते, तर 7 लोक. पोलीस किती होती इथे, तर कमीत कमी 150 पोलीसवाले होते. म्हटलं बाबा जा रे बाबा, तुम्ही लोक काम करा. 7 लोकांना मी आणि त्या 7 लोकांची मला एक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आम्ही जालन्यामधून त्यांना थांबवले. पण कोण होते, तर त्यांनी मला फोटो दाखवले. ते 7चे 7 मला बेवडे दिसले. 7चे 7 मला बेवडे दिसले. म्हणजे पिणारे खाणारे, म्हणजे त्यांना आपण बघितलं ना तर त्यांनी माझ्यावर आरोप केला बिनबुडावाचे. अरे बाबा, मोठा जज झालेला आहे, बिनबुडावाचे आरोप. की लोकांना म्हटलं की ज्यांना चर्चा करायची असेल तर इम्तियाज जलील कधीही तयार आहे, तयार आहे. तुम्ही माझ्याकडे येण्यास तुम्हाला काही हे होत असेल तर मला बोलवा, मी तुमच्याकडे येतो, सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवतो, आपण चर्चा करू. कारण हे काही व्यक्तीशी संबंधित नाही आहे, हे आपण सिस्टमच्या विरोधात आपण हे लढत आहे. ज्या MIDCची लँड यांनी परस्पर यांना मंत्री साहेबांना दिली, त्या लँडसाठी, त्या जागेसाठी मराठी, शुद्ध महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी असे 60 छोटे छोटे इंडस्ट्री टाकलेले 60 असे लोक, 60 असे छोटे छोटे उद्योगपती होते ज्यांनी त्या MIDC मध्ये अर्ज केलं होतं की आम्हाला शेंद्रामध्ये छोटीशी जागा द्या. महाराष्ट्रीयन मराठी
मी महाराष्ट्रीयन मराठी. मग आपण पालकमंत्री साहेबांचं ते वाक्य ऐकलं असेल. मग काय महाराष्ट्रीयन मराठी लोकांनी धंदा करायचा नाही काय? करा ना. असे धंदे नको करा. धंदा करा. कोणीही त्याच्यावर हे करणार नाही. मी माझ्या त्या मुलाला क्या वडापावची स्टॉल लावायला सांगू का? अशी कधीही वेळ येणार नाही साहेब. कधीही वेळ येणार नाही. कारण काल जे पत्रकार परिषद मी घेतली, 10 एकर जागा शाजापूरमध्ये एसटी समाजासाठी राखीव, कलेक्टरवर कशा दबाव टाकण्यात आला, तहसीलदारला कशा मॅनेज करण्यात आला होता, ते जागा त्यांच्या नावाबरोबर 10 एकर. 1 एकरची जागा तिथे मार्केट व्हॅल्यू घेतली तर कमीत कमी 3 कोटी रुपये आहे. 3 कोटी रुपयाची तर जागा तुम्हाला तसेही गव्हर्नमेंटनी 1 कोटी रुपयामध्ये दिली. 30 कोटीची जागा 1 कोटी रुपयामध्ये दिली. 1 कोटी 10 लाख रुपयामध्ये. मग जालना रोडच्या जे न्यायालय आहे, डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्याच्या समोर मोठा हे सुरू आहे, कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. आपण त्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जात असेल रेग्युलरली, जेव्हा जेव्हा आपला केस असतील तर त्याच्या समोर खूप मोठा कन्स्ट्रक्शन सुरू आहे. या शहरातली सगळी महाग जागा जे आहे, सगळ्यात महाग जागा जे आहे ते जालना रोडवर आहे. कारण ते आपल्या शहराची लाईफलाईन आहे. दुसऱ्या एरियामध्ये 10,000, 12,000, 15,000 स्क्वेअर फीट आहे. मंत्री साहेबांना किती मध्ये मिळाली ते जागा? 4,800 रुपये स्क्वेअर फीटने जालना रोडवर. म्हटलं मला द्या ना काहीतरी असेल. मी त्याच्यापेक्षा जास्त पैसे देतो. इतके सारे माझ्याकडे चांगले मित्र आहे ते तुम्हाला 8,000, 10,000, 15,000 पर्यंत घ्यायला तयार आहे. 20,000 रुपये प्रति स्क्वेअर फीटची जागा मंत्री साहेब 4,800 रुपये प्रति स्क्वेअर फीट मध्ये घेतात आणि तिथे हॉटेल बांधण्याचं काम सुरू आहे. मग शाजापूरमध्ये गट नंबर 34 तीन लोकांकडून त्यांनी जागा घेतली. सगळं 3 लोकांकडून 2-2 एकर जागा घेतली. एक सिद्दीकी नावाचे ग्रस्त होते, त्यांना विकली 1 कोटी 50 लाख रुपयामध्ये 2 एकर जागा. दुसरे मंत्री नावाचे एक बिल्डर आहे, त्यांच्याकडून घेतली 2 एकर जागा कितीमध्ये? 50 लाख रुपयामध्ये. तिसरा एक ग्रस्त आहे बागला म्हणून, त्यांच्याकडून घेतली 2 एकर जागा कितीमध्ये? तो 60 लाख रुपयामध्ये. एज गटमध्ये शेजारी जागा, एक मध्ये, एक 50 लाख मध्ये, एक 60 लाख मध्ये, 2-2 एकर जागा. म्हणजे कोण विचारणार आम्हाला? कुणाला इतका माज आलेला आहे की या राज्याचा एक मोठा मंत्री जे वारंवार हे सांगतो की मी मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचा आहे, उपमुख्यमंत्रीच्या खूप जवळचा आहे. कुणाची हिंमत आहे माझ्या बाबतीत प्रश्न विचारण्याची? आतापर्यंत कोणाची हिंमत नाही होती. आता इम्तियाज जलील आलेले आहे. आणि जे लोक माझ्यावर असं बोलत आहे की मी यांना फक्त याच्यासाठी टार्गेट केलं ते विशेष जातीचे आहे, हे 10 एकर जागा जे देण्यात आली त्याच्यामध्ये एक ऑर्डर पण आहे. ते ऑर्डर देणारे कोण आहे? त्यांच्याच पक्षातले दुसरे मंत्री अब्दुल सत्तार साहेब आहेत. ते महसूल मंत्री होते जेव्हा, तर त्यांनी असा आदेश काढला देऊन टाका. म्हणजे एका, आणि मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की बहुतेक आमदार झालं असतं, खासदार झालं असतं तर इतकं टाइम मिळालं नसतं. आता टाइम इज टाइम आहे, खूप टाइम आहे. हे मी सुरू केलेलं आहे. 24 वर्ष पत्रकारिता केली, 10 वर्ष राजनीतीमध्ये राहिलं. आता पुन्हा त्याच पत्रकारितेतले दिवस मी पुन्हा आणलेले आहे. आणि हे फक्त सुरुवात आहे. दुसरे आमदार, दुसरे खासदार, दुसरे नेते तैयार रहा, बारी तुम्हारी भी आने वाली. खूप जमा केलेला आहे. आणि सोपं काय असतं की काही गोरगरीब लोक असते ज्यांना त्यांच्यामुळे त्रास झालेला आहे की जमीन हडप केली, तो बिचारे कुठे जात नाही. पण जेव्हा त्यांना विश्वास बसतो, जेव्हा त्यांना हे आश्वासन मिळतं की नाही ह्या माणसाकडे गेल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल, तर मागच्या 3 दिवसामध्ये असे किती गोरगरीब लोक माझ्याकडे येऊ लागले आणि सांगत आहे
की साहेब हे आमची जागा होती, हे जमीन होती, हे बळजबरीने काही एजंट आले होते आणि त्यांनी आमच्याकडे हिसकावून घेतली आणि या नेत्याला त्यांनी रजिस्ट्री करून घेतली. तर मी आपल्याला पुन्हा सांगतो की ही लढाई जी आहे कोणाशी व्यक्तिशीच नाही आहे, कोणा जातीच्या धर्माच्या विरोधात नाही आहे. कोणाच्या जातीच्या धर्माचा असतं तर आज इतक्या संख्येने विशिष्ट वेगवेगळ्या जातीचे लोक कधी माझ्या घरामध्ये आले नसते. आज तुम्ही आलं, हे एक पावती आहे, हे एक पावती आहे माझ्यासाठी. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज मला असं काही चांगलं वाटत नाही. जेव्हा असरार भाईने सांगितलं की साहब वो सब आने वाले हैं करके, मैं बोला यार मुझे अच्छा नहीं लगता है करके, त्यांना येऊ द्या. पण असा जातीच्या मुद्द्यावर आम्ही तुमचं समर्थन करण्यासाठी मला पूर्ण विश्वास आहे. मला याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की माझ्यासोबत कोण उभे राहणार, कोण विरोधात जाणार मला माहित नाही आहे. पण इतका विश्वास आहे आदर्शच्या एक एक ठेवीदार माझ्या पाठीशी उभे राहणार. कारण तुमचा माझा इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदर्श नागरिक कुठे समितीचा आवाज खूप चांगली आहे. शिवसेना शाखा प्रमुख उद्धव ठाकरे गट नाही. तर मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि जसा मला असं वाटतं की आज कोर्टामध्ये आपली पुन्हा हिअरिंग आहे. मी जसं तुम्हाला म्हटलेलं आहे की जे ऑक्शनच्या प्रक्रियेला आतापर्यंत सुरू झायला पाहिजे होतं, पण कोर्टाने ते का नाही केलं याच्यातून एक मोठा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की आपण इतकं प्रयत्न केले कलेक्टर ऑफिसच्या मार्फत, आपण ते कन्नडचे कोण एसडीएम होते त्यांच्या मार्फत हे सगळं प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर जेव्हा ते कोर्टाच्या समोर आलं होतं तर त्याच दिवशी कोर्टाने हे आदेश द्यायला पाहिजे होतं की आम्ही ऑक्शनसाठी परवानगी देत आहे. पण वारंवार हिअरिंग होऊन सुद्धा जेव्हा कोर्ट देत नाही तर याचा अर्थ काय काढायचं? काय कोर्टाला हे माहित नाही आहे का की किती लोक याच्यामध्ये अडकलेले आहे? जे ऑक्शन आतापर्यंत झाला पाहिजे होतं नाही झाला. अपेक्षा हे आहे की मागच्या 2 हिअरिंगच्या अगोदर मला सांगण्यात आलं होतं की त्याचं नोटिफिकेशन काढलेले आहे आणि त्याचा कोणीतरी ते ऑब्जेक्शन घेत असेल तर त्यांनी हे आपलं रितसर नाही तर बाद में अडचणी होती. आता ते येणाऱ्या हिअरिंगमध्ये मला विश्वास आहे की ते ऑर्डर आपल्याला मिळतील. आणि जे डीडीआर कडे जे थांबलेलं काम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जे जिनिंग मिलचा मला सांगण्यात आलं की 7.5 कोटी रुपये 7.5, 8, 10 मी आपल्यालाही सांगतो की ते जिनिंग मिलचं ऑक्शन होणार आहे. ते कुठे आहे, किती जागा आहे, कशा प्रकारची जिनिंग मिल आहे ते आपणही बघा. आपल्या गावामध्ये कोणी मोठा उद्योगपती असेल किंवा ज्यांच्याकडे पैसा असेल तर त्यांनीही त्याच्यामध्ये त्यांना भाग घ्यायला सांगा की ज्याच्यामुळे त्यांना एक चांगली प्रॉपर्टीही मिळणार, रनिंग जिनिंग मिलही मिळणार आणि त्याच्यामुळे आपला पैसा लवकरात लवकर बाहेर निघतील. आणि 7.5 कोटीमध्ये असं आपण समजू शकेल की जे उरलेले आहे त्यांना लाखामध्ये पैसे मिळण्याची सुरुवात होतील. हेच अपेक्षा करतो. आपल्या सर्वांचा खूप मिळालेले चालू आहे पैसे चालू. चला कमीत कमी हे आपल्याला या गोष्टीचा आनंद व्हायला पाहिजे की जसं गज्जूने सांगितलं, काकांनी सांगितलं की आपल्याला विश्वास होता का की हे पैसे परत मिळणार आहे का. आपल्या गावामध्ये जेव्हा आपण बोलायचं तर तुम्हालाही सांगणारे अनेक लोक होते की जे म्हणायचे की नाही पैसे नाही मिळणार, ते उगीच असं करतो, ते उगीच तसं करतो. पण पैसे मिळायला आणि याच्यापेक्षा काय आनंद होऊ शकतो की 27,000 लोकांना आतापर्यंत पैसे मिळालेले आहे. 27,800 आणि जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. माझ्याकडे माझी एक बहीण येते की तिच्या बहिणीचं लग्न करायचं आहे. असे अनेक प्रकरण आहे की
डिस्ट्रीब्युशन काही असू द्या, पण जे उरलेले आहे, जे राहिलेले आहे, त्यांनाही मी पुन्हा एक विश्वास देतो आपल्याला की आपले पैसे मिळणार आहे. आपण जितकं समजलो होतो की आपल्याला इतक्या काळामध्ये मिळायला पाहिजे, पण जसा मी सुरुवात या शब्दांनी केली होती की आपण एक खूप भ्रष्ट सिस्टमच्या विरोधात आपण लढत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारा हे मिळालेलं आहे, यश मिळालेलं आहे. पुन्हा आपण त्याच्यावर जोर लावून पण त्याच्या बाबतीतही आपण प्रयत्न करू. आपण सर्वांचा खूप खूप धन्यवाद. आपण आले आणि तुम्ही मला ही ताकद दिली. खूप खूप धन्यवाद. हा जो पैसा निघाला फक्त तुमच्यामुळे, आणि मला असं वाटतं की पुरणार नाही तो फक्त तुमच्यामुळे. तू आत्महत्या मत कर. व्हिडिओ टाकली होती. मी म्हटलं की काय म्हणजे या आजच्या काळामध्ये जगणं खूप कठीण आहे, मरणं खूप सोपं आहे. तर तिला असं वाटलं की मी खूप सोपं काम करत आहे. आपल्याला लढायचं आहे. मी कसं लढतो? एकटं असून सुद्धा लढतो ना. इतकं मोठे लोकांच्या बाबतीत कोणीही विचारही करू शकत नाही. कोणी विचार करू शकत नाही की यांच्याशी कोणी पंगा घेऊ शकतं. मी घेतो आणि माझी ताकद तुम्ही सगळं लोक. सर्वांचा खूप खूप धन्यवाद.